काय सांगितलं डॉक्टर? सर्दी, ताप, खोकला. हो का? इंजेक्शन दिलं का? नाही. मग तुला मी काय नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत असाल. तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल मित्रांनो. रोहिणीचं खूप दुखतंय. आता तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. आता दवाखान्यात गेल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगेन काय झालं काय नाही. तर म्हणजे अचानकच तिचं पोट दुखत होतं, त्यामुळे मी म्हटलं चला आता घराकडेच. कारण की दुसऱ्या दवाखान्यात आपण दाखवलं असतं, पण तिला इकडंच फरक पडतो, त्याच्यामुळे मी इकडे आलो जालन्याला रिटर्न. आहे की नाही काय? हा, जातो ना आम्ही दोघं. बघू आपण थोड्या वेळा निघणार आहे आम्ही. आजी नमस्कार. ते लक्ष देतो. काशन झालं असं ना आजी? आहे ते काहीतरी खालीवर पाय पडला. हा, काहीतरी होते खालीवर पाय नाही. तिकडं पाण्यानं होतं ते. हो ना. तिकडं वातावरण दमट आहे. पाण्यात बदल झाला. हा, हा, आता जातो दवाखान्यात. काय म्हणते काय जाऊन पाहतात. ऐक हो, याच्या आधी तिला दवाखान्यात नेलंच नाही ना आपण. दवाखान्यात नक्की नेणं. ऐक हो, माझी आई सगळं काम करायली आता. आणि मी म्हटलं होतं वहिनीला बोलून घ्या, याच्यासाठी नव्हतं म्हटलं की रोहिणीला काम नाही होणार असं. तिचं खरंच दुखतंय, त्यामुळे मी म्हटलं आईला की वहिनीला लवकर बोलून. बाकी काहीच नाही त्याच्यात. तसं आता जात असत नाही ती गेली तर आता मदतच सणावाराच्या कशाला असं सांगून थोडी होत असतं का? हा, वहिनी जायचं, तिची तब्येत खराब व्हायची. हा, दुःख सांगून थोडी येते. मग आता नेलं तिला दवाखान्यात. बाकी तू जेवायला काय केलं आता? जेवण साबुदाणा केला. हा, उपवास आहे आजचा मित्रांनो, सोमवारचा. त्यामुळे आता मी डायरेक्ट दवाखान्यातून आल्यावरच मी हे कर फराळाचं कर जाऊन या आधी. तिला गोळ्या बिळ्या देऊन तो खाऊ घालून तिला शिरा बिरा करून देतो. तिला उपास असेल ना? तिला नाही झाला. हो, दुखायला कुठं उपास धरू देऊ रे. नेतो तिला थोड्या वेळ. ठीक आहे. मला व्हिडिओच काढा नव्हतं वाटत काय. बरं काढ. नाही, जे रियालिटी ती रियालिटी सांगल मी तुला. काढत नव्हतं वाटत. आता मी येतो. मी ती थोड्या वेळ. भाऊ कुठे गेला? तू नको जाऊ आजच्या दिवस. मी दवाखान्यातून ये, गोळ्या बिळ्या दे तिला. दवाखान्यात जातो. काय म्हणते काय नाही डॉक्टर बघतो. मी देते. तू पण चल. त्याच्यानंतर फटाळीच करतो. मनीष ताईकडे जातो. मी जे एकटा जाऊ का वहिनी? तिला बरं वाटलं तर नाही तर मग एकटा जा. तसं करतो. अजून बाकी आहे ना? हो, 8 दिवस बाकी आहे अजून. तोपर्यंत फरक पडा ना. बाटल्या म्हणलं बाटल्या लाव. मग पहिल्यांदाच नाही येत बाप. घाबरती. हा, आणि थोड्या थोड्या गोष्टी रडत. तू माय पाठवतं का आता? नाही, तिची माय काय म्हणून दुखायला की पाठव. आणून घातलं बरं वाटू दे, मग नंतर पाठव. तसं काहीतरी करू मग. मग रक्षाबंधनला तू एकटा तिकडे जाय, तिला इकडे पाठव मायराला. आता दुखायला लागलं तिचं. ते दुखण्याची इच्छा सोडलं. तिच्या काय म्हणे ती पाहुण्यानं आणून सोडलं. दुखायला लागलं तर नाही ना, बरं करू आपण. जाऊ द्या, आता दवाखाना करू. त्याच्यानंतर बाकी व्हिडिओ कसं वाटलं सांगा मित्रांनो. जमतो का नाही ते पण सांग. आता तू त्या भावाकडनं चालली का? गाडीवरती ग बसले नाही, मग तुम्ही दोघं जा. जास्त तुझ्या भावाकडनं चालली का? नाही, ते गेला बरं नाही. ती गेली गावाला. कसं करू? घरी कोणी? आणि त्याच्यामुळेच मी तिला माहेर झाडलं ना. मग कशामुळं? आता परत माणसात मित्रांनो तुम्ही की वहिनीला बोलत होता आणि असं काय बोलाल. आईला काम होत नाही जास्त, त्याच्यामुळे म्हटलं रोहिणीला थांब. वहिनी आल्याच नंतर जाय तू. आहे की तो गेले एक साथ नाही पाठवत येत ना. रात्री भाऊन कुकर लावलं. हो का? भाजी केली, मी पोळ्या केल्या. हो का? चला मित्रांनो, मी तुम्हाला भेटतो तिकडे गेल्यावर. तिकडे व्हिडिओ काढला तर काढणार आहे मी, कारण की हॉस्पिटलमध्ये ते काढू देत नाही व्हिडिओ.
त्याच्यामुळं बघन मी त्यांना विचारून त्यांनी काढू द्यायला. ठीक आहे चल रोहिणी चल ना. ते रोहिणीचा व्हिडिओ दाखवत जास्त तुम्हाला. चल आता दवाखान्यात. काहून? अरे चल ग, दवाखान्यात गेल्याशिवाय थोडी होणार आहे. हा दवाखान्यात गेल्याशिवाय होणार आहे का? चल उठ लवकर. ते अंगावर काहीतरी घे दाखवणे आपण. घाबरती कशाला ग एवढी? का इंजेक्शन म्हणजे ती घेणंच पडतं. काय येडी झाली का काय झालं? चल उठ. पाण्यामुळे होत असतं ती. चल उठ लवकर. अंगावर घे शाल गिल काहीतरी. थंडी वाजली तुला? थंडी वाजली का? हा थंडी वाजली का? स्वेटर का? ते ताप गीत पण आलेलं आहे मित्रांनो. आणि ती का रात्री बी तिने एकच पोळी खाल्ली. चल उठ. घे तू स्वेटर घाल. चल जाऊन येऊ आपण लवकर. चल उठ स्वेटर घे. चला मित्रांनो आम्ही जातो. तुम्हाला दाखवतच. थंडी वाजायला लागली आहे थोडी थोडी. हा चाललो ना मग. ती म्हणते इंजेक्शन देते तर मी येत नाही. आता हे बोलणं झालं का? तू काय करेल? ए तूप काढून तू ते माझं येते घरात. हो का? त्या दिवशी वाती पण खाल्ली ती ना. हो का? किती मस्त तूप केलं. तुम्हाला सांग ती म्हणते इंजेक्शन देते डॉक्टर लोक. नाही देत म्हण तिला. डॉक्टर बरोबर देते. तिला देत नाही म्हणा. कशाला बी घाबरायचं का? देत नाही म्हण तिला. हा इथून घाबरून नको नेऊन तिला. तिला म्हणलं चल गोळ्या देईन. तू चलती का मग सोबत? येते गाडीवर बसता येते का? रिक्षाने चलता? गाडीवरच जाऊ. लवकर जाऊन लवकर मग जायचे परत. किती पैसे घेऊ? घे तुला किती घ्यायचे. चल ग डोक्याला बांध ग. कोण रोहिणी? सांग तिला एक बार. जाय आली ती खाली. चल ना ग. बघ तुम्ही जा दवाखान्यात. घरी फोन लाव. जास्त कमी असलं मग दादा मी येते गाडीवर. हा तुम्ही दोघं जा. तोपर्यंत मी घरचा आवडते. बरं आवाज तर देईन तिला लवकर. मग थंडी वाजली म्हणाली ती. लवकर आवाज. चल ना बाई. चल लवकर. तर बघा मित्रांनो फायनली आम्ही घरी आलो आणि डॉक्टरांना सांगितलं. तुम्हाला दाखवतोच आता पुढे व्हिडिओ. काय सांगितलं डॉक्टर? हो का? इंजेक्शन दिलं का? मग तुला मी काय बोललो? मी नाही घेते. चल आईला बोला. हो ना. ती काय थंडी ताप सांगितली त्यांनी. राहीन म्हणे गोळ्या ना. इंजेक्शनाला घाबरते बघ ती. या कधी लावून टाका मग बाटली. मी हे गोळीचा टप घेऊ आपण. फरक पडला पायावर तिच्यात कोणत्या गोळ्या येतात? फरक पडला तर बरं. नाही मग लावू आपण. त्यात काय मोठं आहे. पाणी किनी पितो आता. जा पाणी बरोबर पेतच नाही ती. डॉक्टर तेच म्हणले पाणी प्यायलं नाही का काही रोग होत नाही म्हणे. थोडं थोडं पाणी पिते. एकाला मोठ्या गोळ्या दिल्या. आता काय करते तिला? आता या द्यायला त्यांनी 8 दिवसाच्या. एवढे संपू द्या. 3 गोळ्या. रोज 3 गोळ्या म्हणे. संध्याकाळ दुपार रात्री. गोळ्या घेते रे भाऊती. त्यांनी सर्दी सांगितली मित्रांनो. ताप पण सांगितली.
की म्हणे काही एवढं काही सिरियस नाही आहे म्हणे, तुम्ही या गोळ्या घेऊन जा म्हणे, आपण जर फरक पडला ठीक आहे ना तर मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. करू ना मग. आता बघू. गोळ्या खाती ती. आता गोळ्याने फरक जर पडला ठीक आहे, नाही पडला तर ॲडमिट करणार. पण आता परत रोहिणी पशी एका जणाला थांबणं पडेल. मीच थांबतो. तिला काय करते मी आता खालीच झोपवते. तसंच कर. वर कोण जाईल काम कर, वरती जाऊ. बरोबर तसंच कर. मागच्या घरात झोपू घालते तिला आता, आणि मग मी काम करते. थोड्या थोड्या मिनिटांनी पाच जाईल. तू डॉक्टरला म्हटलं थोडा व्हिडिओ घेऊ द्या मला, नाही म्हणे व्हिडिओ अलाउड नाही. असं काही घडलं नाही मित्रांनो. जितका प्रयत्न केला मी शूट करायचा, मी तेवढा प्रयत्न केला. ऐकेन नाही म्हणल्यावर काही इलाजच नाही. पण मी म्हणतो टायमावर पाणी पिलं नाही काहीच नाही. मला किती वर्ष झाले सांग बरं दवाखान्यात गेलो. किती वर्ष झाले सांग बरं. तू पाणी लय पितो. किती वर्ष झाले मित्रांनो दवाखान्यातच जात नाही. मला काही सर्दी तर होतच नाही मला. मस्त ऊन पडलं. आता मग पाऊस नाही 2-4 दिवसापासून. वातावरणामुळे बी होतो मित्रांनो. तर चला मित्रांनो, भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. बाकी तुम्हाला कमेंट कशी करायची तर करा. लवकरच 30,000 सबस्क्रायबर होणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलचे. बाकी रोहिणीचं एक चॅनल खोललं मी नवीन, तिच्यावर फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे, त्याच्यामुळे त्याला सबस्क्राईब करून घ्या. है की नाही. तर चला भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. पाठ झालं रे. चल.